चला सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायची आहे. पहिला सेमीफायनलचा सामना एका बाजूला मलकापूर ब हा संघ पाहायला मिळतोय, दुसऱ्या बाजूला शाहूवाडी हा संघ पाहायला मिळतोय. कोण ठरणार या स्पर्धेतील फायनलिस्ट, पहिला फायनलचा संघ कोणता मिळणार हे देखील अवघ्या काही क्षणातच आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर शिवाजी लाळे निलेश मिरचे यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयांचा क्रॅश प्राइज आहे. मॅचला होते सुरुवात. पहिला सेमीफायनलचा सामना. सलामीचे दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. एका बाजूला सुयश पवार पॅकेट साईज डायनामाइट खेळाडू, दुसऱ्या बाजूला मागील मॅच मध्ये अर्धशतकी खेळी करणारा खेळाडू रोहन वाकडे मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. दुसऱ्या बाजूला गोलंदाजी ट्रॅक वरती P1चं पहिलं षटक हाताळण्याची जबाबदारी पुन्हा एकदा ओंकार वारंगेच्या खांद्यावरती दिली जाते. पहिला सेमीफायनलचा सामना. टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः फलंदाजीचा निर्णय घेतला शाहूवाडी टीमने. प्रतिस्पर्धी संघाला गोलंदाजीचं आमंत्रण दिले गेलंय. चला मॅचला होते सुरुवात. पहिलाच बॉल डिलिव्हर करण्यासाठी फार्म हाऊस एंड कडून ओंकार वारंगे गोलंदाजी ट्रॅक वरती दाखल झालाय. ऑन स्ट्राईक सुयश आनंदा पवार पॅकेट साईज डायनामाइट खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल ओंकार वारंगे सुयश साठी पहिलाच बॉल. या बेस गतीमध्ये केलेलं परिवर्तन लाऊड अपील केलं जात आहे. येस इट्स अ व्हाईट बॉल. व्हाईट बॉलने मात्र इनिंगला झाली आहे सुरुवात. यावेळेस आपण जर पाहिलं तर पहिल्यांदा स्टेप आउट झाले, त्यानंतर डिफेन्सिव्ह फटका पाहायला मिळाले आणि पहिली धाव तर सुयशच्या बॅट मधून आली आहे. फलकावरती नजर टाकली तर 2 धावा लागल्या जात आहेत. महत्वाची मॅच आहे. जिंकणारा संघ या स्पर्धेतील पहिला फायनलिस्ट मिळणार आपल्याला. यावेळेस खूप टप्प्याचा बॉल हुक केला जातोय. बॉल पुन्हा एकदा चाललाय फाईन लेगच्या दिशेने. रोहन वाकडेच्या बॅट मधून या मॅच मधील पहिल्या सेमीफायनल मधील पहिला चौकार येतोय रोहन वाकडेच्या बॅट मधून. 4 धावा. पुढचा बॉल यावेळेस राईज होणारा बॉल पाहायला मिळतोय. बॉल जसा पिचिंग जरा थोडासा बाउन्स एक्स्ट्रा बाउन्स घेतला आणि विकेट किपर निखिल कडवेकरच्या हातामध्ये जाऊन विसवलेला बॉल पाहायला मिळतोय. आणि यावेळेस होते डॉट बॉलची समाप्ती. मागील बॉलवरती चौकार आला. या बॉलवरती गोलंदाज ओंकारने कमबॅक केलाय. यासाठी जाणला जातो हा गोलंदाज. अखूट टप्प्याचा बॉल समोरच्या दिशेने. बॉल चाललाय सर लॉंगॉनच्या डोक्यावरून. चौकार येतो रोहन वाकडेच्या बॅट मधून. आणखीन एक चौकार येताना पाहायला मिळतोय. 4 धाब्यांच्या मदतीने धावफलकावरती नजर टाकली तर लागल्या जात आहेत 10 धावा. डबल डिजिट मध्ये आपण जर पाहिलं ना तर धावफलक जाऊन पोहोचलाय. 10 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. सेमीफायनलचा पहिला महामुकाबला पाहायला मिळतोय. टॉस जिंकला त्यानंतर शाहूवाडी टीमने बॅटिंगचा निर्णय घेतलाय.
ओ याही वेळेस आपण जर पाहिलं तर शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न पंचांकडे अपील केलं जात आहे. अपील उचलून धरलेलं नाहीये. इथून आपण जर पाहिलं तर डॉट बॉलची होती समाप्ती. शेवटचा बॉल आहे. धावफलकावरती 10 धावा लागल्या जात आहेत. हो यावी चांगला फटका सजवला जातोय. रोहन वाकडेच्या बॅट मधून एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हरच्या दरम्यान बॉल चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावा मिळतात याही बॉलवरती. शेवटचा बॉल होता. डॉट बॉल आला असता तर मात्र निश्चितच एक चांगला षटक आपल्याला पाहायला मिळाला होता. परंतु शेवटच्या बॉलवरती रोहन वाकडेने आपली कला दाखवली आहे. आणि या इथून आपण जर पाहिलं तर षटक क्रमांक 1 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपन्न झालाय. 14 धावा दाखल्या जात आहेत धावफलकावरती. वीस फटका बसलाय. डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक पोहोचलेला नाहीये. परंतु या वेळेस बॉल पर्यंत पोहोचायला हवं होतं. महत्वाची विकेट होती. सुयश पवार सारख्या एका महत्वाच्या खेळाडूची विकेट संधी निर्माण केली होती. गोलंदाजी ट्रॅकवरती अवधूत दाखल झालेत. ओव्हर नंबर 2 मध्ये वैयक्तिक कोटीतील पहिलं व सांघिक दुसरं षटक हाताळण्यासाठी अवधूत दाखल झालेत. 15 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. ओ यावेळेस पाहावं लागेल लाईन अँड लेंथ किती आहे काय आहे पाहावं लागेल. यस पंच आमच्याकडे वळतायत आणि सांगतायत हा असेल व्हाईट बॉल. अवांतरची एक अतिरिक्त धाव टीमच्या टोटल मध्ये जुळली जाईल. 16 या आकड्यावरती जाऊन पोहोचले धावफलक. ओ यावेळी स्विंग अँड मिस बॅट अँड बॉलचं कनेक्शन होत नाहीये. बॅट अगोदरच फिरली आहे. बॉलला रीड करू शकले नाहीत. पिक करू शकले नाहीयेत. आणि इथून मात्र होते डॉट बॉलची समाप्ती. ओ यावेळी साखूट टप्प्याचा बॉल होता. पुल करण्याचा प्रयत्न होता परंतु बॅटवरती प्रॉपर कनेक्ट झाले नाहीये. सिंगलच मिळतीये. मागील षटकामध्ये धावा आल्या होत्या. या षटकामध्ये कुठेतरी धावांचा ओघ थांबलेला पाहायला मिळतोय. अवधूतचं चांगलं षटक म्हणावं लागेल. नंतर मॅच संपल्यानंतर आपल्या खात्यामध्ये जमा होतील. हो यावेळी चांगला फटका आहे. कला आणि ही कला खूप कमी लोकांकडे अवगत असते. ही कला आपल्याला पाहायला मिळते. सुयश पवारच्या बॅट मधून आणखीन एक चांगला फटका पाहायला मिळतोय. बॅकफुट वरती गेले. पाठच्या पायावरती वेट ट्रान्सफर केला. त्यानंतर पॉइंटची दिशा निवडली आणि बॉलची दशा बदलली आहे. चेंडू पुन्हा एकदा फरार होतोय सीमा रेषेच्या बाहेर. सुयश पवारच्या बॅट मधून येतोय चौकार. 27 धावा लागल्या जात आहे धावफलकावरती. 27 रन ऑन द बोर्ड. हो या वेळेस मात्र स्विंग अँड मिस पाहायला मिळत आहे. आडव्या बॅटने क्रॉस पॅडल फटका खेळायचा होता जरूर परंतु बॉल थोडासा खाली राहणारा पाहायला मिळतोय. आणि इथून आपण जर पाहिलं तर ओव्हर नंबर 2 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय संपन्न. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 13.50 च्या सरासरीने 27 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत.
हो यावेळी सतीश बॉलिंग साठी मैदानामध्ये दाखल झाले आणि पहिल्याच बॉलवरती रोहन वाकडेने त्यांचं स्वागत केलंय षटकाराने. बॉलला मोठा षटकार येताना पाहायला मिळतो रोहन वाकडेच्या बॅट मधून आणि या षटकाराने धावफलक गती घेताना जाऊन पोहोचलाय 33 या आकड्यावरती. 33 रन ऑन दी बोर्ड. दफा हो यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळतोय. याही वेळेस बॅकफुट वरती गेले, पॉइंटची दिशा निवडली आहे आणि याही वेळेस बॉल सीमारेषेच्या बाहेर होईल फरार. चेंडू सीमारेषा पार. रोहनच्या बॅट मधून आणखीन एक चौकार. सदतीस धावा लागल्या जात आहे धावफलकावरती. अवधूतच्या पहिल्या 3 बॉलवरती आपण जर पाहिलं तर 3च धावा खर्च केल्या होत्या, तर नंतर मोठे फटके आले. याही वेळेस चूक घडणार आहे, परंतु याही वेळेस बॉल सीमारेषेच्या वेध घेणार आहे. बॉल पुन्हा एकदा चाललाय धन 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 करत सीमारेषेच्या बाहेर. रोहन वाकडेच्या बॅट मधून आणखीन एक चौकार. चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने धावफलक जर पाहिलं तर जाऊन पोहोचला 41. 41 रन ऑन दी बोर्ड. सुरुवात तर चांगली करून दिली आहे, धडाकेबाज सुरुवात करून दिली आहे दोन्ही फलंदाजांनी. एका बाजूला रोहन वाकडे, दुसऱ्या बाजूला सुयश पवार. गोलंदाजांच्या वरती अक्षरशः तुटून पडलेले पाहायला मिळत आहेत. हो याही वेळेस सफल झालेत. आपल्या अनोख्या शैलीमध्ये फटका खेळलाय आणि बॉलला पुन्हा एकदा पाठवून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. रोहन वाकडेच्या बॅट मधून आणखीन एक ह्यूज सिक्सर. चला पुन्हा एकदा आणखीन 100 रुपयांचा कॅश प्राइज लागू झालाय. शिवाजी लाळे आणि निलेश मिर्झे यांच्याकडून. निलेश मिर्झे आणि शिवाजी लाळे यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयांचे कॅश प्राइज आहे. आतापर्यंत माझ्यामध्ये 4 षटकार आलेले आहेत. पुढच्या बॉलला सतीश दाखल झालेत गोलंदाजी ट्रॅक वरती. हो याही वेळेस पुन्हा एकदा बॉलला टर्न केलाय आणि पुन्हा एकदा 100 रुपयांचा कॅश प्राइज रोहन वाकडेच्या नावावरती लागलाय. याही वेळेस बॉल हवाई सफर करतोय. चेंडू पुन्हा एकदा सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. त्रेपन्न धावा धावफलकावरती. लगातारचे 2 मोठे फटके. हे षटक खूप महागडे राहिले आहे. पुन्हा एकदा याही वेळेस बॉल खाली राहणारा पाहायला मिळतोय. पंचांकडे या षटक क्रमांक 3 ची झाली आहे समाप्ती. महागडे षटक आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. आणि इथून आपण जर पाहिलं तर 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 53 धावा लागल्या जात आहेत. शेवटच्या 2 ओव्हरचा खेळ शिल्लक आहे. हो नंबर 4 मध्ये सूरज चौबे दाखल झालेत गोलंदाजी ट्रॅक वरती. समोर सुयश पवार. हो यावेळी चांगला फटका आहे. डीप मध्ये कोणताही खेळाडू नाहीये. बॉल पुन्हा एकदा चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. याही वेळेस सुयश पवारच्या बॅट मधून आणखीन एक क्लासिकल दर्जेदार चौकार.
4 धावा आलेल्या पाहायला मिळत आहेत. या चौकाराच्या मदतीने पुन्हा एकदा धावफलक उसळी घेतलेल्या पाहायला मिळत आहे. जाऊन पोहोचलाय 57 आकड्यावरती. 57 रन ऑन द बोर्ड. 57 धावा आहेत. ही जोडीच अशी आहे, या जोडीवरती शाहूवाडी संघाचं भरपूर असं भवितव्य अवलंबून असतं. आणि या मॅच मध्ये महत्वाची मॅच आहे. या मॅच मध्ये दोन्ही फलंदाजांच्या बॅटमधून धावा येताना पाहायला मिळतात. हो, याही वेळी चांगला फटका पाहायला मिळतोय. डीप मध्ये यावेळेस प्रोटेक्शन आहे. बॉलला फील केलं जाईल, त्यावर निश्चितच एक धाव घेतली जाते. सिंगलने स्ट्राईक चेंज होतोय. धाव फलकावरती देखील हालचाल होईल. 58 धावा लागल्या जात आहेत. 3.2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपन्न झालाय. 58 धावा आता एका मोठ्या टोटलच्या दिशेने मार्गक्रमण करताना पाहायला मिळतोय आपल्याला शाहूवाडी हा संघ. हो, याही वेळेस कोलवर टप्प्याचा बॉल अक्षरशः खोदून काढलेला पाहायला मिळतोय. डीप मध्ये प्रसाद बागट बॉलवरती येतील, बॉलला गॅदर करतील, फेकी होईल. त्यावर मात्र निश्चितच आणखी एक सिंगल अर्जित होईल. शेवटच्या बॉलवरती देखील षटकार आलाय. आपण जर पाहिलं तर 68 धावा लागले जाते. तो यावेळेस हेलिकॉप्टर उडवलाय, थेट जाऊन लँड झालाय. जो मिळवला क्षेत्ररक्षक तैनात होता त्याच्या हातामध्ये आणि पहिल्या विकेटचं पतन झालाय. सुयश पवार बॅक टू द डॅगआउट. विकेट आली आहे, महत्वाची विकेट आली आहे. आपण जर पाहिलं तर नक्कीच सुयश पवारची एक महत्वाची विकेट आली आहे, परंतु विकेट यायला उशीर झालाय का हे देखील पाहावं लागेल. चला किरण वारंग आपण यायचं आहे मुख्य व्यासपीठावरती आणि त्याचबरोबर कलंदर कुरेशी आपण या थांबायचं. आपल्याला आयोजन समितीकडून विनंती आहे. मित्रांनो, आपल्या भेटीला हॉटेल स्वस्तिक सर्जेराव पाटील दादा यांच्या डेपो समोर हॉटेल आहे, नवीनच लॉन्च झालंय. निश्चितच आपण सर्वांनीच या हॉटेलला निश्चितच एकदा तरी भेट द्या. या हॉटेलमध्ये आपल्याला चिकन चपाती, त्याचबरोबर मुंडी आणि अशाच वजरी, त्याचबरोबर नॉनव्हेजच्या सर्व प्रकारचे व्हरायटीज आपल्याला नक्कीच पाहायला आणि खायला देखील मिळणार आहेत. प्रोप्रायटर आहेत आमचे मित्र सन्माननीय श्री पैलवान राहुलजी धोत्रे. मित्रांनो, नक्कीच एकदा भेट द्या. आपण चव चाका, पुन्हा पुन्हा यायची संधी निर्माण आपल्याला देखील होईल आणि आपली इच्छा देखील होईल पुन्हा पुन्हा हॉटेलला भेट द्यायची. धाव फलकावरती आपण जर नजर टाकली तर लागल्या जात आहेत 71 71 धावा. 71 धावा लागल्या जात आहेत. एकाहत्तर धावा धाव फलकावरती लागल्या जात आहेत. शेवटची ओव्हर आहे. शेवटचे 6 बॉल गोलंदाजी ट्रॅक वरती. पुन्हा एकदा गोलंदाज दाखल झालाय, अवधूत दाखल झाल्यात. पहिलाच बॉल यावी सालव्या बॅटने क्रॉस बॅटर फटका. बॉल चाललाय सी कॉर्नरला फील केला जातोय. तितकं चांगलं क्षेत्ररक्षण, तितके चांगले फेके देखील पाहायला मिळते. 2 धावा या बॉलवरती देखील येताना पाहायला मिळत आहेत. 73 धावा धाव फलकावरती लागले जात आहेत. मोठं आव्हान आहे. एक रन शॉर्ट आहे का सर? एकच आहे. 72 रन ऑन द बोर्ड. हो, यावेळेस कोलवर टप्प्याचा बॉल समोरच्या दिशेने लॉप केला जातोय. सिंगलच घेतली जाईल. प्रसाद बागत बॉलच्या दिशेने पाहायला मिळत आहेत, ज्यावरती एक धाव घेतली जाते. सिंगलने पुन्हा एकदा धाव फलकावरती होईल हालचाल. 73 धावा आता मात्र लागल्या जात आहेत. अजूनही 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. हो, यावेळेस पुन्हा एकदा समोरच्या दिशेने लॉफ्ट केला जातो. एक धाव घेतली जाते. दुसऱ्या धावेचा कॉल दिला जाणार आहे का? या स्थितीत दुसरी धाव देखील घेतली जाते. फेकी चुकीच्या एंडला पाहायला मिळते.
3 बॉलमध्ये आतापर्यंत तर चांगली गोलंदाजी पाहायला मिळते अवधूतची. 3 बॉलच्या वाड्यामागे 4 धावा खर्च केल्या. हाणामारीचं षटक आहे पाहू आपण जर पाहिलं तर स्लॉग ओव्हरचं षटक आहे. त्यामुळे या षटकामध्ये मोठे फटके येणे देखील महत्वाचं होतं. पण ते मोठे फटके आता कुठेतरी थांबलेले पाहायला मिळतात शेवटच्या ओव्हरमध्ये. शेवटचे 3 बॉल आहेत धावफलकावरती लागल्या जात आहेत. 75 धावा 75 रन ऑन दी बोर्ड. हो यावेळी चूक झाली आहे आडव्या बॅटने क्रॉस बॅटेर. पुन्हा एकदा बॉल अतिशय वेगाने चाललाय मिड विकेट सीमा रेषेच्या बाहेर. चेंडू होईल फरार. मिळतील धावा 4. येतो हा चौकार. $79 रन ऑन दी बोर्ड. 79 धावा लागल्या जाते धावफलकावरती. एक मोठं टोटल आपल्याला धावफलकावरती लागलेलं पाहायला मिळत आहे. $79 धावा लागल्या जात आहे धावफलकावरती. 17 बॉल आणि 47 धावांची वादळी खेळी. या स्पर्धेत दुसरं अर्धशतक येईल का रोहनच्या बॅटमधून. हो यस आता येणार आहे. चेंडू चाललाय स्ट्रेट ऑन द ग्राउंड आणि रोहन वाकडेचं आणखीन एक अर्धशतक. रोहन वाकडे बॅट उंचावून अभिवादन स्वीकारायचं आहे. डगआउट मधून देखील टाळ्या होत आहेत. आजच्या दिवसातील रोहनच्या बॅट मधून आणखीन एक अर्धशतक पाहायला मिळत आहे. षटकाराने मात्र आपलं अर्धशतक संपन्न केलं पाहायला मिळत आहे. शेवटचा बॉल आहे. 85 धावा लागले जात आहे धावफलकावरती. शेवटचा बॉल आहे. हो याही वेळेस ऑन साइडला टर्न केलं जात आहे. बॉलला उंची जास्त आहे आणि लांबी देखील प्राप्त झाली आहे. चेंडू पुन्हा एकदा चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. शेवटच्या बॉलवरती देखील रोहन वाकडेच्या बॅट मधून येतोय हा ह्यूज हिट सिक्सर. 92 धावांचा पाठलाग करायचा आहे. 91 धावा धावफलकावरती लागल्या जातात. विनंती असेल यानंतर होणारी दुसरी सेमीफायनलची मॅच असेल. एका बाजूला कॉप्स 11 शाहूवाडी. चला कॉप्स 11 शाहूवाडी टीमचा कर्णधार तोही टॉससाठी यायचा आहे. चला दिगंबर चिले आपण टॉससाठी यायचंय. विनंती असेल साहेब. चला फास्ट आहे ना थोडं. चला कॉप्स 11 शाहूवाडी टीमचे कॅप्टन या त्वरित या. सेकंड इनिंग सुरुवात होण्यापूर्वी आपल्याला टॉस करणं देखील अनिवार्य आहे. हॉटेल स्वस्तिक नवीनच लॉन्च होत आहे. त्याला देखील आपण आवर्जून भेट द्या. पहिलवान राहुल धोत्रे यांचं हे असणारं हॉटेल ज्या ठिकाणी आपल्याला स्पेशल नॉनव्हेजचे व्हरायटीज आपल्याला खायला मिळणार आहेत. त्यामुळे निश्चितच एकदा तरी भेट द्या मित्रांनो. एकदा चाकून तरी पहा. तुम्ही पुन्हा पुन्हा येणार या ठिकाणी.
टॉस केला जाईल मुख्य व्यासपीठावरती. एका बाजूला कॉप्स 11 शाहूवाडी, दुसऱ्या बाजूला मलकापूर 11 हा संघ. दुसरा सेमीफायनलचा मुकाबला आपल्याला काही क्षणातच पाहायला मिळणार आहे. सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. एका बाजूला निखिल कडवेकर, दुसऱ्या बाजूला करण. चला कॉप्स 11 शाहूवाडी टॉस विन झाला. त्वरित निर्णय देखील आमच्यापर्यंत कळवा. चला कॉप्स 11 शाहूवाडी संपूर्ण टीम यायचं आहे डगआउटच्या दिशेने. पहिल्याच बॉलवरती चौकार आहे. निखिलच्या पायामधून मात्र यावेळेस चौकार येताना पाहायला मिळतोय. 92 धावांचा पाठलाग करायचा आहे. यावेळेस आपण जर पाहिलं तर फुलालेंचा बॉल होता, ड्राईव्ह केला जातोय. मला आपला क्षेत्ररक्षक तैनात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. पहिल्या 2 बॉलवरती 2 चौकार आले निखिलच्या बॅटमधून. 92 धावांचा पाठलाग करायचा आहे. सुरुवात देखील अशा पद्धतीने होणं खूप महत्वाचं होतं. यावेळेस फुलालेंचा चेंडू ड्राईव्ह केला जाते. पुन्हा एकदा टीम मध्ये प्रोटेक्शन आहे. एक धाव घेतली जाते. दुसऱ्या धावेसाठी दोन्ही खेळाडूंनी नकार दाखवलाय. यावेळेस उजव्या स्टिकच्या खूप बाहेरून जाणारा हा बॉल. धनराज बोपाटे, नियंत्रण नाहीये यांचा. डॉट बॉलची मात्र यावेळेस समाप्ती होतीये. डॉट बॉलला अतिरिक्त 1 धाव आली आहे. टीमचं धावफलक जर पाहिला तर 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. यावेळी समोरच्या दिशेने लॉफ्टेड फटका पाहायला मिळतोय. बॉलचा पाठलाग करतायत 2-2 क्षेत्ररक्षक, परंतु शेवटच्या क्षणी बॉल आणि क्षेत्ररक्षकामध्ये लागलेली रेस बॉलने जिंकली आहे आणि बॉल चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. बॅटर करणच्या बॅटमधून येतोय हा दर्जेदार चौकार. चौदा धावा लागल्या जात आहेत धावफलकावरती. 14 रन ऑन दी बोर्ड. सुरुवात चांगली करून दिली दोन्ही फलंदाजांनी. यावेळी समोरच्या दिशेने पुन्हा एकदा यावेळी क्षेत्ररक्षक तैनात आहेत. पाठीमागे आपण जर पाहिलं तर डीपला. ओव्हर नंबर 1 चा खेळ झाला. मैदानाच्या आतमध्ये संपन्न. 15 धावा लागल्या जात आहेत धावफलकावरती. 15 रन ऑन दी बोर्ड. ओव्हर नंबर 2 साठी बॉलिंग ट्रॅक वरती सुयश पवारला आमंत्रित केलं जात आहे. याही वेळेस समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न
बॉल पर्यंत पोहोचलेला नाहीये क्षेत्ररक्षक. इथून आपण जर पाहिलं तर उर्तच्या स्वरूपात कलेक्शन झालेलं नाहीये. एक अतिरिक्त धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल आणि टीमची टोटल जाऊन पोहोचले 17 या आकड्यावरती. यावेळेस उजव्या स्टिकच्या खूप बाहेरून जाणारा हा बॉल आणि या बॉलला देखील व्हाईट बॉल घोषित केला जात आहे. एक अतिरिक्त धाव पुन्हा पण टाकावा लागेल हा बॉल सुयश पवार यांना. यावेळेस खाली राहणारा बॉल पाहायला मिळतोय. एटीन रन ऑन दी बोर्ड. 18 धावा लागल्या जात आहे धावफलकावरती. 19 माफ करा. यावेळेस विकेट किपर कडून चूक झाली आहे. कलेक्ट झालेला नाहीये हा बॉल. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी. पहिलं षटक आपण जर पाहिलं तर 15 धाव्यांचं राहिलं होतं. तिथून आपण जर मॅच पाहिली तर यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळतोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकच धाव घेतली जाईल. सिंगल आली आहे. सिंगलने मात्र धावफलक पुन्हा एकदा वधारताना पाहायला मिळतंय. जाऊन पोहोचलाय 20 या आकड्यावरती. 20 रन ऑन दी बोर्ड. 92 धावांचा पाठलाग करायचा आहे. यावेळेस व्हाईट बॉल आहे. आणखीन एक एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होऊन जाईल. टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 21 या आकड्यावरती. यावेळेस स्विंग अँड मिस. डॉट बॉलची मात्र यावेळेस समाप्ती होईल. यावेळेस चांगला फटका आहे. पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने धनराज बोपाटे येथील बॉलवरती. बॉलची फेकी होईल त्याबरोबर एकच धाव घेतली जाईल. सिंगलने ओव्हर नंबर 2 ची झाली आहे सांगता. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती लागले जात आहेत 22 धावा. 22 रन ऑन दी बोर्ड. 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 18 बॉलच्या पाठीमागे 70 धाव्यांची गरज आहे. 18-70चं इक्वेशन अवघड आहे परंतु सोपं बनवावं लागेल. या दोन फलंदाजांना आज स्वतःचा जो गेम आहे नॅचरल गेम आहे त्याच्यावरती विश्वास ठेवून फलंदाजी करावी लागेल. आपापसात ताळमेळ साधावा लागेल. नंबर 3 मध्ये आपण जर पाहिलं तर धनराज बोपाटे पुन्हा एकदा इनॅक्शन मध्ये पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी ट्रॅक वरती दाखल झालायत. ऑन स्ट्राईक आपल्याला करंट पाहायला मिळतात. नॉन स्ट्रायकिंग एंडला बराच अवधी झाला निखिलला आपण पाहतोय नॉन स्ट्रायकिंग एंड वरतूनच. यावेळेस उजव्या स्टिकच्या बाहेर झालाय का बॉल पाहावं लागेल. यस पंचांनी नो बॉलचा इशारा तर केलाय. चला व्हाईट बॉल असणार आहे. सुरुवात तर व्हाईट बॉलने झाली आहे. एक अतिरिक्त धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल. टीमची टोटल जाऊन पोहोचली 23 या आकड्यावरती. आता समीकरण बदलते. 18 बॉल 69 ची गरज आहे. यस डेड बॉल. चला मलकापूर 11 आपण प्लेइंग 11 घेऊन सज्ज राहायचं आहे. आपल्याला प्रथम गोलंदाजीचं आमंत्रण दिलं जात आहे. टॉस जिंकलाय कॉप्स 11 शाहूवाडी या टीमने आणि त्यांनी फलंदाजीचा निर्णय घेतलाय. प्रतिस्पर्धी संघाला गोलंदाजीचं आमंत्रण दिलं जात आहे. यावेळी चांगला बॉल आहे. तितकं चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळतं. धावची संधी डायरेक्ट हिट झाला असता तर मात्र निखिल करवेकर थोडस दुविधेमध्ये पडलेले पाहायला मिळाले असते. डायरेक्ट हिट झाला नाहीये. एक अतिरिक्त धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल. 22च्या स्वरूपात येणारी ही एक धाव.
हो यावेळेस पुन्हा एकदा चांगलं स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. धनराज बोबाटे गोलंदाजी करतायत, क्षेत्ररक्षण करतायत, आपल्या टीमला आपल्याकडून जे सर्व काही देता येईल ते देण्याचा प्रयत्न देखील करतायत. हो यावेळेस लॉफ्ट केलाय समोरच्या दिशेने सुयश पवार डाऊन द बॉल आणि कॅच झाली ड्रॉप. कॅच ड्रॉप झाली, धावचीची संधी आहे. ओहो इथे काय घडतंय, मोहसिन कडून देखील चूक झाली आहे. एकाच बॉल वरती दोन दोन वेळा विकेटची संधी निर्माण झाली आहे एकाच खेळाडूला. दोन धावा मात्र या बॉल वरती येताना पाहायला मिळत आहेत. दोन धावेच्या मदतीने धावफलकावरती पुन्हा एकदा हालचाल होईल, थोडस परिवर्तन झालेलं पाहायला मिळतं. हो यावेळी फुलटॉस बनवलाय समोरच्या दिशेने निखिल कडवेकर, चुकी करणार नाहीये आणि या बॉलला फेकून दिलाय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. लॉंगॉनच्या डोक्यावरून 6 धावांसाठी षटकार. बत्तीस धावा लागल्या जाते धावफलकावरती. 60 धाव्यांची गरज आहे. 14 बॉल आणि 60 धाव्यांची गरज आहे. हो आणि साखू टप्प्याचा बॉल, पुलचा फटका, बॉलला केलं जात आहे गुल. चेंडू पुन्हा एकदा हवेशी वार्तालाप करत चाललाय सीमारेषेच्या बाहेर. निखिल कडवेकरच्या बॅट मधून आणखीन एक गगनाला गबस निघालणारा गगन भेदी षटकार. मॅच मध्ये पुन्हा एकदा शिरकाव केला जातोय. निखिल कडवेकर बेधुंद फलंदाजी करताना याही साईडला पुन्हा एकदा लॉंग ऑनला क्लिअर करणारा सिक्सर येतोय. सिक्सर किंग निखिल कडवेकरच्या बॅट मधून आणखीन एक गगन भेदी षटकार. शेवटच्या ओव्हरच्या शेवटच्या 3 बॉलवरती 3 षटकार आलेले पाहायला मिळत आहेत. सिक्सर किंग निखिल कडवेकरच्या बॅट मधून. बारा बॉल आणि 48 ची गरज आहे. 12 बॉल पैकी तुम्हाला 8 बॉल सीमारेषेच्या बाहेर अर्थातच 6 धावांमध्ये कन्व्हर्ट करायचे आहेत, परंतु निखिल कडवेकरने मॅच ऑन केली आहे. हो यावेळेस देखील चांगला फटका आहे. समोरच्या दिशेने सुयश पवार बॉलच्या दिशेने येत आहेत, बॉलला गॅदर करतायत. त्याबरोबर मात्र निश्चितच एक धाव घेतली जाते. समीकरण बदलत आहे. 11 बॉल 47 ची गरज आहे. साहिल अस्वले बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा सज्ज झाले. समोर सिक्सर किंग ज्याने अक्षरशः षटकारांचा पाऊस पाडलाय असा बॅटर मैदानाच्या आतमध्ये मॅन इन फॉर्म निखिल कडवेकर पाहायला मिळतोय. हो या 20 गतीमध्ये केलेलं परिवर्तन. स्विंग एन एम एस
या बॉलवरती आपण जर पाहिलं ना तर नक्कीच साहिलचं कौतुक करावं लागेल, कारण मगाचपासून ज्या पद्धतीने निखिल फलंदाजी करतोय त्याने माझ्या मते लॉंग ऑन वरून पाहिलं कशा पद्धतीने तो बॅटिंग करतोय, कशा पद्धतीने स्टान्स आहे, त्याच्यानंतर त्याला अनुसरून मात्र त्याने हा बॉल डिलिव्हर केला पाहायला मिळतोय. वेग नव्हता परंतु स्लोवर वनने बीट केलेलं पाहायला मिळत आहे आणि इथून मात्र डॉट बॉलची झाली समाप्ती. बऱ्याच अवधीनंतर मैदानाच्या आतमध्ये एक डॉट बॉल आलेला पाहायला मिळाला आहे. त्याचं कारण म्हणजे निखिल कडवेकरची बहरलेली फलंदाजी. यावेळेस पण एकदा स्विंग आणि मी साडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, पुलचा फटका, संधी चालून आली होती. निखिलला देखील माहिती आहे या बॉलवरती बॅटला कनेक्ट झाला असता तर मात्र निश्चितच हवेशी वार्तालाप करत षटकार आला असता, परंतु बॅट अँड बॉलचं कनेक्शन झालेलं नाहीये, त्यामुळे स्वतःवरती नाराज आहे निखिल देखील. मोठा फटका खेळण्याची एक संधी निर्माण झाली होती, परंतु तितक्याच गोलंदाजाचं देखील कौतुक करावं लागेल. लगातार डॉट बॉल येताना पाहायला मिळतात. यावेळी समोरच्या दिशेने स्ट्राईक डाऊन द ग्राउंड, बॉल चाललाय, बॉलरचं ओव्हरहेड, पुन्हा एकदा हवेशी वार्तालाप करत सीमा रेषेच्या बाहेर. निखिल कडवेकरच्या बॅट मधून आणखीन एक षटकार येताना पाहायला मिळतोय. षटकार नंबर 4, चौथा षटकार आलाय निखिल कडवेकरच्या बॅट मधून. याही वेळेस फटका फसलाय. आता मात्र संधी निर्माण झाली आहे, क्षेत्ररक्षक कुठलाही पोहोचणार नाहीये. सुयश पवार वन बाउन्स बॉलला फील करतील, त्यावर दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न यशस्वीरित्या होताना पाहायला मिळतोय. धावफलकावरती नजर टाकली तर लागल्या जात आहे 53 धावा, 53 रन ऑन द बोर्ड. वैयक्तिक 15 बॉल आणि 38 धाव्यांची खेळी करताना पाहायला मिळतोय निखिल कडवेकर. शेवटचा बॉल आहे, चांगलं षटक पाहायला मिळत आहे. एक षटकार वगळता आतापर्यंत चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आहे साहिल अस्वलेची. यावेळेस आखूड टप्प्याचा बॉल, पुलचा फटका, यावेळेस बॉल थांबणार नाहीये, नो बॉल येतोय, त्याच्यावरती चौकार आलाय. बरंच काहीसं घडत आहे याही बॉलवरती, चौकार आलाय प्लस एक नो बॉलची धाव, तब्बल 5 धावा याही बॉलवरती येताना पाहायला मिळतात. आणि पुन्हा बॉल हा टाकावा लागेल आणि फ्रेडची संधी आहे. निखिल कडवेकरकडे संधी निर्माण झाली आहे. चला, नो बॉल असेल, पंचांनी जो निर्णय दिलाय ऑनफिल्ड तोच कायम राहील. फ्रीडचा बॉल आहे, निखिलकडे संधी आहे. 58 धावा लागल्या जाते धाव फलकावरती. या बॉलवरती मोठा फटका आला, शेवटच्या ओव्हरमध्ये देखील मॅच जाईल. याही वेळेस काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये, हा फट्टे आलाय आणि याने सांगितलंय अरे मी देखील तुम्हाला पुरून उरणारच आहे. चेंडू पुन्हा एकदा चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. निखिल कडवेकरच्या बॅट मधून आणखीन एक षटकार. 64 धावा धाव फलकावरती लागल्या जात आहेत. 6 बॉल आणि 28 ची गरज आहे. एका बाजूने एकटा लढतोय निखिल,
चला थोडस स्पीडअप घ्या, फास्ट घ्या मित्रांनो. चला मलकापूर 11 आपण सज्ज राहायचं आहे. जशी मॅच संपन्न होईल तसं आपण मैदानामध्ये प्रवेश करायचा आहे आणि आपलं आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. सहा बॉल 28 गोलंदाजी ट्रॅक वरती साहिल भोपळे दाखल झाल्यात. समोर प्रसाद बागड आणखीन एक डेंजर फलंदाज, घातक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पहिला बॉल साहिलचा, पहिल्याच बॉलला ऑन साइडला बिगिट केलं जात आहे आणि बॉल 1 बाउन्स घेत सीमारेषा देखील ओलांडतोय. चौकार येतोय. 5-24 इक्वेशन आहे. 5 बॉल पैकी तुम्हाला 4 बॉल हे सीमारेषेच्या बाहेर अर्थातच षटकारामध्ये परावर्तित करायचे आहेत. 5-24 धावा, 5 चेंडू. विचारही केला नव्हता की मॅच एवढ्याच शेवटपर्यंत जाईल, परंतु निखिल कडवेकरने एकाकी झुंज देत मॅच शेवटच्या मोमेंट पर्यंत घेऊन आलाय. 5-24 समीकरण. एक डॉट बॉल. मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक करणार आहे शाहूवाडी संघ. मोठा फटका आला. पुन्हा एकदा संधी मलकापूर या संघाकडे. पुढचा बॉल. हो यावेळेस काय घडतंय? यॉर्कर पद्धतीचा हा बॉल आणि अक्षरशः यष्ट्या उखाडून टाकलेला पाहायला मिळत आहेत प्रसाद बागडच्या. पहिल्या बॉलवरती चौकार आला, तर नंतर मात्र आपण जर पाहिला तर फुलटॉस बॉल होता. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, आपले स्टंप वाचवू शकला नाहीये, त्याचमुळे अगदी यष्ट्या उखाडून टाकल्यात गोलंदाजाने. 4-24 समीकरण आहे. 4 पैकी 4 बॉल तुम्हाला सीमारेषेच्या बाहेर षटकारामध्ये परावर्तित करायचे आहेत. निखिल कडवेकर नॉन स्ट्रायकिंग गेंद वरून मात्र बघ्याची भूमिका घेताना पाहायला मिळतोय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय किरण, जर्सी क्रमांक 18 परिधान करून. चार बॉल आणि 24 ची गरज आहे. निखिल कडवेकरचं कौतुक करावं लागेल. एका बाजूने एकाती झुंज देत मात्र सामना शेवटच्या क्षणापर्यंत घेऊन आलाय, शेवटच्या ओव्हर पर्यंत घेऊन आलाय. पुढचा बॉल साहिलचा. किरण साडे. ओ यावेळेस काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये? हो इथे काय घडतंय? चला किरणची विकेट असणार आहे. किरणची विकेट आहे, क्रॉस झालेली नाहीये. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये बाबू दाखल झालेत. एक धाव तर आली आहे. हो यावेळेस आपण जर पाहिलं तर विकेट येणार आहे. डोनेट केलेली पाहायला मिळते बाबूने, नाहीये. एक धाव निश्चितच घेतली जाईल. सिंगल आली आहे. सिंगल धाव फलक पुन्हा एकदा वधारताना पाहायला मिळत आहे. 71 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलाय. 3 बॉल 21 ची गरज आहे. 70 धावा लागल्या जात आहे धावफलकावरती. अजूनही 22 धावांची गरज आहे. एक धाव घेतली जाते. दुसऱ्या धावेचा देखील कॉल दिला जातोय. आणि इथून आपण जर पाहिला तर अर्धशतक संपन्न करतोय निखिल कडवेकर हा फलंदाज, परंतु त्याला देखील माहिती आहे अर्धशतक महत्वाचं नाहीये त्याच्यासाठी, संघाचा विजय महत्वाचा आहे. त्याच्याकडून प्रयत्न तर पूर्णपणे झालेले पाहायला मिळतात.
परंतु दुसऱ्या बाजूने धाबा येणे देखील महत्वाचं होतं. त्या धाबांचा ओघ कुठेतरी थांबलेला पाहायला मिळाला होता. हो यावेळी सरळ बॅटने क्रॉस बॅटेड पुन्हा एकदा बॉल थांबणार नाहीये. बॉल चाललाय सरळ सी कॉर्नरच्या डोक्यावरून चौकारासाठी परावर्तित होतोय. शेवटचा बॉल आहे. 16 धावांची गरज आहे आता. मात्र फक्त औपचारिकता शिल्लक आहे आणि स्वतः ऑर्गनायझर संघ या स्पर्धेतील पहिला फायनलिस्ट ठरतोय. शेवटच्या बॉलवरती देखील षटकार आलाय परंतु षटकाराने मात्र विजयाच्या नजीक देखील पोहोचणार नाही हा संघ. परंतु मित्रांनो एकदा निखिल करबेकरच्या खेळीसाठी टाळ्या व्हायला हरकत नाहीये. वैयक्तिक आपण जर पाहिलं तर 60 धावांची खेळी केली आहे. एकाकी झुंज दिले, एकटा लढलाय हा भाग. विजेता संघ ठरलाय. शाहूवाडी हा संघ ठरतो या स्पर्धेतील पहिला फायनलिस्ट मिळालाय आपल्याला. शाहूवाडी हा संघ ठरलाय. कॉंग्रॅच्युलेशन शाहूवाडी टीम.